मी मानसी. माझी पाककलामध्ये आज आपण बनवणार आहोत घट्ट दही कसं बनवायचं आणि ते कसं जमू द्यायचं, तर ते आज मी तुम्हाला दाखवते. तर त्यासाठी इथे मी पॅनमध्ये अर्धा लिटर फुल क्रीम दूध घेतलेलं आहे. इथे मी गोकुळचं दूध वापरते, तुम्ही कोणतंही दूध इथे घेऊ शकता. तर अर्धा लिटरची बॅग इथे मी घेतलेली आहे. आता हे दूध आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे, पण फारही अगदी उकळी आणायची नाही. दूध आपल्याला आटवायचं नाही आहे. 1-2 उकळी आली सुरुवातीची की आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि रूम टेम्परेचरलाच थंड करून घ्यायचं आहे. कोमट दूध आपल्याला इथे पाहिजे, फ्रीजमध्ये वगैरे ठेवायचं नाही. तर इथे चेक कसं करायचं, आत बोट घालून बघायचं. आपण बोट इझिली घालू शकतो, इतपत दूध गरम असलं पाहिजे, कोमट असलं पाहिजे ते. आता हे पहा, इथे मी हे घरी लावलेलंच दही आहे. कसं घट्ट आहे बघा. तर ते थोडंसं मी फेटून घेते, मिक्स करून घेते, म्हणजे थोडंसं पातळ होईल ते. तर त्यासाठी दही लावण्यासाठी इथे आता मी एक असं हे पसरट वाडगं घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा दही इथे घातलेलं आहे मी, आणि ते व्यवस्थित तळाशी असं पसरवून घ्यायचं आहे. छान स्प्रेड करून घ्यायचं आहे ते. यामुळेच आपलं दही ना छान घट्ट असं अगदी आईस्क्रीमसारखं दही आपल्या इथे तयार होतं. तर 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे दही अगदी व्यवस्थित तळाला पसरवून घ्यायचं, आणि दुसरं म्हणजे दूध आपलं कोमटच हवं आहे, ते अगदी थंडगारही नको किंवा अगदी गरमही नको. तर इथे आता मी हे सगळं दूध घालून घेते. मी साईसकट दूध घेतलेलं आहे. तुम्हाला साय नसेल आवडत तर साय काढून घेतलं तरी चालेल, पण मी इथे साईसकट दूध घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1.5 चमचा दही वरनं आणखीन घालणार आहे. तर अर्धा लिटरला 1.5 चमचा दही इथे मी घेतलेलं आहे. आधी सुरुवातीला अर्धा चमचा दही आपण लावून घेतलेलं तळाशी, आणि 1.5 चमचा वरनं मी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता हे भांडं आपण पूर्ण रात्रभर तरी किंवा 2 ते 3 तास हे दही जमायला आपल्याला वेळ दिला पाहिजे. तर गरमीमध्ये दही पटकन जमलं जातं, पण थंडीमध्ये वगैरे शक्यतो रात्रीचंच दही लावा. आता मी हे रात्रीचंच लावले, कारण मला उद्या सकाळला दही हवं आहे, त्यामुळे मी हे रात्रभर तसंच ठेवणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मी सकाळ झालेली आहे, रात्रभर मी हे दही ठेवलेलं आहे, आणि मस्त असं दही इथे जमलेलं आहे. आता थोडंसं हे दही आपल्याला इथे पातळ दिसतं आहे, तर त्यासाठी आपल्याला जर का वेळ नसेल तर कमीत कमी अर्धा तास, आणि वेळ जर का तुमच्याकडे असेल तर एखादा तास तरी फ्रीजमध्ये हे ठेवायचं आहे. तर मी फ्रीजमध्ये हे ठेवलेलं होतं अर्धा तास, आणि आता तुम्ही बघू शकता घट्ट मस्त असं दही आपलं तयार झालं आहे. आईस्क्रीमसारखं अगदी. हे बघा, आईस्क्रीमचा स्कूप असतो त्या पद्धतीने इथे दही आपलं तयार झालं आहे. मी काढून दाखवलं आहे तुम्हाला. तर हे बघा, अगदी आईस्क्रीमसारखं दही आपलं तयार झालेलं आहे. सुरीने देखील इझिली कट होतं. इतकं छान आणि रुचकर असं हे दही इथे आपलं तयार होतं. तर या उन्हाळ्यामध्ये नक्की करून पहा. उन्हाळ्यामध्ये आपण दह्याचा वापर जास्त करतो, तर हे असं घट्ट दही खायला खरंच खूप मजा येते, आणि चवीलाही खूप रुचकर असं हे दही लागतं. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.